आम्ही दोघं भाऊ मोर्चा घेऊन निघालेत शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर. आता दोन भाऊ सिद्धिविनायक मंदिराला न्याय मागणार आहेत लाठीचार्जच्या संदर्भात. किती दुर्दैव आहे. स्वतःचा पक्ष धोक्यात आल्यावर, आमदार पळून गेल्यावर पक्ष वाचवण्यासाठी वकील लावून कोर्टामध्ये न्याय मागता. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला त्यावेळी तुम्ही मानता आणि विद्यार्थ्यांना न्याय मागायला मंदिरावर जाता. ही व्यवस्था मनुवादी आहे, ही व्यवस्था शिक्षण विरोधी आहे आणि म्हणून ती विद्यार्थ्यावरती लाठीचार्ज करते. आणि तुम्हीही जर सिद्धिविनायक मंदिराकडे न्याय मागायला जात असाल तर हे शिक्षण विरोधी धोरणाचंच आणि त्या व्यवस्थेचं समर्थन, एवढं लक्षात ठेवा. प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा चालवतो म्हणून हाच जर वारसा चालवण्याचा आपला मार्ग असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. एकीकडे अभिजित दिपकीय जंतर मंतरला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन, संविधान घेऊन, जय भीमचा नारा देत देशव्यापी आंदोलन करतोय आणि तुम्ही सिद्धिविनायक मंदिरावरती घेऊन जाणार विद्यार्थ्यांना. विद्यार्थी येत नसतात, आपण आंदोलन करताय हे स्वागतार्ह आहे. दोन्ही बंधूंना आमचं आव्हान आहे की सिद्धिविनायक मंदिरापासून 4 पावलावरती चैत्यभूमी आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. देशाला संविधान बाबासाहेबांनी दिलं, संसदीय प्रणाली दिली, आंदोलनाचा अधिकार दिला. सिद्धिविनायक मंदिर शिक्षण वाचवणार आहे. ही भुरसटलेली मानसिकता आणि बौद्धिक दिवाळखोरीचं खरंच दुर्दैव वाटतं की हेच प्रबोधनकार ठाकरेंचे वारसदार. हा प्रश्न निर्माण होतो. आताही वेळ गेलेली नाही. आपलं स्थान बदला. सिद्धिविनायक मंदिर नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हेच असणारं आपल्या आंदोलनाच्या समारोपाचं ठिकाण असलं पाहिजे. सिद्धिविनायक मंदिर विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही. जी धर्मसत्ता शिक्षणालाच मानत नाही, जी मनुवादाला मानते, आणि तुम्ही जर त्याच धोरणावरती पावलं टाकत असाल तर ते विद्यार्थ्याच्या हिताचं नाही. आणि हे जर विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की आम्ही लाठीचार्जचा न्याय मागायला सिद्धिविनायक मंदिराला चाललोय तर आपल्या आंदोलनात विद्यार्थी येत नसतो. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडेच जय भीमचा नारा देत आणि हातात संविधान घेऊन जात असतो. एवढं दोन्ही ठाकरे बंधूंना मी या माध्यमातून आव्हान करतो.